बोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत। आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा, तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा। सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी।
नमस्कार. सवाल महाराष्ट्र टी व्ही न्यूजमध्ये आपलं स्वागत. आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा, तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा. शिवजयंतीनिमित्त आज शिवछत्रपती कोऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे 24वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करत असताना सकाळपासूनच हळदी कुंकू, त्याचबरोबर आरोग्य शिबिर, त्याचबरोबर QR कोडचं उद्घाटन आपल्या नवी मुंबईचे उपमहापौर दशरथ भगतजी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. काय सांगाल आपण या QR कोडच्या ओपनिंगसाठी आणि कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून राहिलात छत्रपतीच्या? शिव छत्रपती कोऑपरेटिव्ह सोसायटी पतसंस्थेच्या पहिली या पतसंस्थेला 24 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि रौप्य महोत्सवामध्ये पदार्पण होत आहे. संस्थेचे संस्थापक अजय कोंडे साहेब यांची मेहनत आहे. त्यांच्यासोबत त्यांचे सर्व जे काही डायरेक्टर आहे, संचालक, त्यांची देखील मेहनत आहे. आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. आम्ही महाराजांना नमन करतो. आम्हाला ह्या गोष्टीचा एक आनंद आहे की सन्माननीय कोंडे साहेबांनी ही पतसंस्था जनतेच्या कल्याणासाठी आणि हितासाठी, विशेष करून जनतेचे जो काही आर्थिक व्यवहार आहे, आर्थिक मध्ये शक्यता जो गोरगरिबांना, सर्वसामान्य नागरिकांना सहज उपलब्ध आर्थिक फंड म्हणजे कर्जाच्या स्वरूपामध्ये आर्थिक मदत, त्यासोबत जो डिपॉझिट्स आहे किंवा दैनंदिन बचत आहे, म्हणजे आर्थिक बचत आणि आर्थिक कर्ज असे आर्थिकदृष्ट्या सबल करणं, त्याला मजबूत करणं आणि त्याला सहकार्य करणं, प्रसंगी त्याला मदत करणं, हे जे पतसंस्थेच्या माध्यमातून कार्य होतोय, मी त्यांचा गौरव करतोय. आणि जो 25वा वाढदिवस, 25वा जो रौप्य महोत्सव अधिक मजबूत आणि अधिक त्यांच्या शाखा व्हाव्यात अशी या ठिकाणी आम्ही शुभेच्छा देतोय. आज या ठिकाणी त्यांचा आज QR कोड जो डिजिटल केलं त्याने आम्ही आणि आमच्या हस्ते त्यांनी ओपनिंग झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतोय. पतसंस्थेने आधुनिक यंत्रणा आहेत की आधुनिक सिस्टम आहे, त्या सिस्टमचा अवलंब ऑलरेडी केलेला आहे, पण अधिक आधुनिक करण्यासाठी त्यांनी जो ध्यास घेतलेला आहे ते इथे प्रयत्न केला. आम्ही त्याचा जरूर गौरव करतो. धन्यवाद. हे होते नवी मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर दशरथजी भगत. या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून त्यांच्या हस्ते आज या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि खूप खूप या पतसंस्थेसाठी शुभेच्छा दिलेल्या आहे. पतसंस्थेच्या चाललेल्या कारभाराबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. धन्यवाद. शिवछत्रपती कोऑपरेटिव्ह पतसंस्थेच्या माध्यमातून सकाळपासूनच विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. आत्ताच आपल्या या कार्यक्रमाला नवी मुंबईचे उपमहापौर दशरथ भगत आलेले होते. त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे. हे आहे संस्थेचे अध्यक्ष मारुती कोंडे. यांच्याकडून आपण जाणून घेऊया, काय सांगाल आपल्या या संस्थेच्या माध्यमातून आज 24वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला, कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलं कार्यक्रमाचं, काय सांगाल? खरं तर आपली ही शिवछत्रपती कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड ही सर्वसामान्य लोकांची संस्था 1-2 साली स्थापन झाली. खऱ्या अर्थाने या पतसंस्थेचं मनुष्यबळ जर म्हणलं तर रिक्षाचालक, बेस्ट वर्कर आणि इतर सर्वसामान्य फेरीवाले म्हणा किंवा इतर सर्वसामान्य जनता यांच्या सहकार्याच्या माध्यमातून आज आपली ही संस्था कोपरखैरणे येथे स्थापन झालेली असताना आज स्वमालकीचं व घनसोली येथं प्रशासकीय असं प्रशासित कार्यालय या ठिकाणी आहे. आज संस्थेची घोडदौड रौप्य महोत्सवाकडे होत असताना 24 वर्षाचं आज वर्धापन दिन असताना रौप्य महोत्सव आपण वाटचाल करत असताना काहीतरी नवीन किंवा एक्स्ट्रा जे काय तंत्रज्ञान असं त्या तंत्रज्ञानाची सभासदांना सुविधा पुरवायची या हेतूनं आज या वर्धापन दिनाच्या मुहूर्तावर QR कोड आणि मोबाईल बँकिंगचं अनावरण माननीय उपमहापौर दशरथजी भगत साहेब यांच्या शुभ हस्ते झालं. आणि या कार्यक्रम सादर करत असताना या ठिकाणी आज आम्ही समाजोपयोगी उपक्रम म्हणजे नेत्र चिकित्सा शिबिर आणि आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं होतं. या माध्यमातून आज 19 फेब्रुवारी 2026 कालखंडात आपण रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरं करणार आहे. आणि या रौप्य महोत्सवी वर्षाच्या संपूर्ण वर्षात वेगवेगळे समाजोपयोगी कार्यक्रम आपण घेणार आहोत. आम्ही अपंगांसाठी योग्य अन्य सुविधा पुरवणार आहोत, विधवा महिलांसाठी अन्य सुविधा पुरवणार आहोत,
पर्यावरण रक्षणासाठी आम्ही काही वृक्षारोपणाचा कार्यक्रम या वर्षात राबवणार आहोत. असे संकल्प आम्ही या पतसंस्थेच्या माध्यमातून करणार आहोत. तसंच आज या रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना आम्ही सभासदांना एक गिफ्ट म्हणून आज मोठी या ठिकाणी ठेव योजना सुरू केलेली आहे आणि युवकांना जास्तीत जास्त युवक वर्ग या संस्थेशी निगडीत व्हावा, संस्थेशी जोडला जावा या हेतूने आज मी युवकांना आवाहन करतो की युवकांसाठी 100 दिवसासाठी 10% व्याज दराने ठेव योजना या ठिकाणी आम्ही केलेली आहे. वर्ष 20 ते 35 वयोगटातल्या युवकांसाठी ही ठेव योजना वर्षभर चालू राहणार आहे. दुसरी ठेव योजना आहे नारी शक्ती. कारण या देशात नारीचा सन्मान ज्या ठिकाणी आहे तिथं देशाचा सन्मान असतो आणि म्हणून नारीचा सन्मान करण्यासाठी आम्ही नारी सन्मान योजना सुरू केलेली आहे. त्याला 9.5% व्याजदर या ठिकाणी देत आहोत आणि ही योजना सुद्धा आपण वर्षभर करणार आहे. त्यात विशेष म्हणजे आम्ही विधवा महिला किंवा महिला बचत गटांना 0.5% जास्त व्याज देणार आहोत. अशा तिसरी योजना आहे की 9%ची 9 महिने 9% व्याजदर देणारी योजना आहे. ती सुद्धा या ठिकाणी आम्ही देत आहोत आणि वर्षभर ही योजना चालू राहणार आहे. तर या माध्यमातून आम्ही खरं तर असं सहकाराला पोषक वातावरण नसताना मी आणि माझे सहकारी दिनकर गायकर साहेब असतील, अन्य सहकारी असतील, या सहकार्याच्या माध्यमातून आज रौप्य महोत्सव घोडदौड करणं मोठी तारेवरची कसरत असताना सुद्धा आम्ही ती पार पाडलेली आहे आणि नक्कीच आम्ही या ठिकाणी मी सभासदांना सांगू इच्छितो की आज या संस्थेचं 24व्या वर्षात पूर्ण झालेलं असताना आमचं वसूल भांडवल 59,30,400 आणि सभासदांच्या ठेवी 12,34,77,859. एकूण कर्ज आहे आमचे 9,58,64,917 आणि संस्थेच्या सुरक्षिततेसाठी आमच्या सुरक्षित गुंतवणूक 4,24,00,000ची गुंतवणूक केलेली आहे. आमच्याकडे एकूण संमिश्र व्यवसाय आजच्या तारखेला 31 जानेवारी 2026 रोजीचा आमचा एकूण संमिश्र व्यवहार आहे 28,01,29,258 रुपये आणि अशीच घोडदौड आम्ही आमच्या सहकार्याच्या माध्यमातून आणि सभासदांच्या सहकार्याने पुढे चालू ठेवू. मी सभासदांना आश्वासित करतो की खरंच गेले 24 वर्ष आपण आमच्या सर्वसामान्य असणाऱ्या संचालक मंडळावर विश्वास ठेवून आपण ठेवी ठेवल्या. कर्जदारांनी सुद्धा कर्ज तुमच्या गरजेपोटी कर्ज घेतलेली अगदी प्रामाणिकपणे ती कर्ज परतफेड केली. या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि रौप्य महोत्सवी वर्षात आपण सर्वांनी सहभागी घेऊन आज आपला शिवछत्रपती पतपेढीचा झेंडा अगदी रौप्य महोत्सव नंतर आपण 50 वर्षाचा सुद्धा पूर्ण करू अशी या ठिकाणी मी सद्भावना व्यक्त करतो. संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी. धन्यवाद.